सध्या जगभरात सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे। अमेरिकेत अमेरिकन लोक ख्रिसमसला मोठ्या प्रमाणात घरांना लाइटनिंग करतात। ख्रिसमस हा सण विंटर सीझनमध्ये साजरा केला जातो। यश आणि आनंदाचे प्रतीक म्हणून अमेरिकन लोक घरांना मोठ्या प्रमाणामध्ये लाइटनिंग करतात। ते त्यांची घरे लाईट, कॅन्डीमॅन, स्नोमॅन, सांता क्लॉज, एल्व्हन्सन, रेनडियर यासारख्या गोष्टींनी अमेरिकन लोक त्यांची घरे सजवतात। ख्रिसमसच्या दिवशी ते आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत डिनर पार्टी करतात। ख्रिसमसला एकमेकांना गिफ्ट देण्याची प्रथा फार मोठी आहे। 1875 मध्ये लुई प्रांगने प्रथम ख्रिसमस कार्ड देण्यास सुरुवात केली, म्हणून अमेरिकन ख्रिसमस कार्डचे जनक लुई प्रांग यांना म्हटले जाते। पूर्वीच्या काळी ख्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी मेणबत्तीचा वापर फार मोठा केला जात होता, पण ही प्रथा अत्यंत धोकादायक होती, त्यामुळे घरांना आग लागायची। थॉमस एडिसनचा मित्र एडवर्ड जॉन्सन यांनी 1882 मध्ये पहिली इलेक्ट्रिक ख्रिसमस ट्री लाईटची पहिली स्ट्रिंग एकत्र तयार केली। त्यामध्ये निळा, लाल, पिवळा यासारख्या कलरचे त्यांनी बल्ब वापरून पहिली इलेक्ट्रिक ख्रिसमस ट्रीची स्ट्रिंग तयार केली। तेव्हापासून ख्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी इलेक्ट्रिक माळ वापरली जाऊ लागली। रेनडियर ही एक हरणाची प्रजात आहे जी आर्क्टिक प्रदेशामध्ये आढळते। रेनडियर हा प्राणी थंडीत आणि खडबडीत परिस्थिती राहण्यासाठी उत्तम आहे, म्हणून रेनडियरला सहनशीलतेचे प्रतीक, ज्ञानाचे प्रतीक आणि सुरक्षित प्रवास म्हणून सजावटमध्ये रेनडियर प्राण्याचा वापर केला जातो। सांता क्लॉज। सांता क्लॉज हा शब्द सेंट निकोलस या ख्रिश्चन संतांच्या नावावरून घेण्यात आला। आनंदाचे प्रतीक आणि शेअरिंग इज अ केअरिंग म्हणून सांता क्लॉजचा वापर ख्रिसमसच्या सजावटमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो। ख्रिसमसला ख्रिसमस ट्री हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो। शाश्वत जीवनाचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्रीचा वापर करतात, कारण सदाहरित झाडे संपूर्ण हिवाळ्यामध्ये त्यांची पाने सदा हिरवी ठेवतात, म्हणून ख्रिसमस ट्रीचा वापर ख्रिसमसला मोठ्या प्रमाणात वापरतात। अमेरिकेत पूर्वीच्या काळी जर्मन लोक स्थलांतरित झाली आणि त्यांनी त्यांची घरे सजवण्यासाठी ख्रिसमस ट्रीचा त्यांनी वापर केला। राणी व्हिक्टोरियाने ख्रिसमस ट्रीची लोकप्रियता वाढवली। राणी व्हिक्टोरियाचे जर्मन पती प्रिन्स अल्बर्ट आणि त्यांच्या मुलाने सजवलेला ख्रिसमस ट्रीचा फोटो त्या काळी लंडन न्यूजमध्ये आल्याने ते पिक्चर अतिशय लोकप्रिय झाले होते। त्यानंतर अमेरिकेमध्येही ख्रिसमस ट्रीचा वापर सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला। अशा प्रकारे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिसमसची सजावट ही घरांना केली जाते। आता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर दिसत असेल तर ही अमेरिकेतील घरे आहेत, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे लाइटिंग तुम्हाला दिसत आहे। याच्यामध्ये अतिशय सुशोभित विविध पद्धतींचा वापर करून अमेरिकन लोकांनी त्यांची घरे सजवलेली